नमस्कार, स्वागत आहे आपणा सर्वांचं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पावर्ड बाय कॅनन सिनेमा EOS सिस्टम, जिथे आपण विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना बोलून त्यांच्याशी वैचारिक मंथन करतो, त्यांच्याशी गप्पा मारतो। आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ज्यांचं कर्तृत्व केवळ एका क्षेत्रापुरतंच मर्यादित नाही। मॅमचं वर्णन करत असताना 4 ओळींमध्ये त्यांचं वर्णन करणं म्हणजे अथांग सागरातून केवळ ओंजळभर पाणी काढल्यासारखं। म्हणूनच आपण त्यांच्या कारकिर्दीवरती एक छोटीशी चित्रफित पाहूया। भारतीय संस्कृतीत निसर्गाला देव मानलेले आहे। मानवी विकासामध्ये या निसर्गाचा मोलाचा वाटा आहे। निसर्ग अनेक संस्कृतींना, अनेक समुदायांना स्थैर्य देतं। या निसर्गाचा अभ्यास आणि संवर्धन करणारी संस्था एला फाउंडेशनच्या वाईस चेअरमन, डिपार्टमेंट ऑफ ऑर्निथॉलॉजी, नॅचरल साऊंड लॅबोरेटरीच्या हेड, प्रकृती रूरल कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड अशा बऱ्याच संस्थांच्या पदाधिकारीपदी कार्यरत असलेल्या डॉक्टर सुरुची पांडे, ज्यांनी इकॉलॉजिकल सायकॉलॉजी, आयकोनोग्राफी, संस्कृत लिटरेचर, सायकॉलॉजी अँड व्हॅल्यूज, रिलेव्हन्स ऑफ भगवद्गीता अशा अनेक विषयांवर व्याख्याने दिली। त्यांनी संस्कृत ऑर्निथॉलॉजीमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून PhD प्राप्त केली। पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानातही PhD प्राप्त केली। आपल्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी वेद आणि वेदांगे, संस्कृती काव्य, दशरूपके, प्राचीन भारतीय विद्या अशी मराठी, गुजराती, इंग्रजी या भाषांमध्ये तब्बल 72 पुस्तके लिहिली। अनेक प्रबंधांच्या लेखिका, एकूण 18 पुरस्कारांच्या मानकरी अशा विविध गुणधारी व्यक्तिमत्व डॉक्टर सुरुची पांडे यांचं मंथन 2022 या कार्यक्रमात स्वागत आहे। मॅम, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राची काही माहिती PPTच्या माध्यमातून आम्हा सर्वांना द्यावी। जरूर। गुड आफ्टरनून आणि नमस्ते। आज इथे तुमच्या या छोटेखानी कार्यक्रमामध्ये बोलावल्याबद्दल धन्यवाद। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची मी पण जुनी विद्यार्थिनी आहे, जरी माझं पहिलं PhD पुणे विद्यापीठातून झालं असलं। माझा जो विषय आहे तो असा इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी असं म्हणता येईल। म्हणून मला असं वाटलं की तुम्ही आता भावी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जाणारी मुलं आहात, तर थोडंसं जर विषयाची ओळख करून दिली तर तुमच्याकडून जे प्रश्न येतील त्याला तुम्हालाही काहीतरी एक ओरिएंटेशन मिळेल। म्हणून असं वाटलं की एक 12 ते 15 मिनटांमध्ये थोडंसं माझं अभ्यासाचं स्वरूप काय आहे किंवा आमचं इला फाउंडेशन काय काम करतं हे तुम्हाला परिचय करून देते। तर अगदी साधं सोपं इकॉलॉजी आणि कल्चर असं मी एक छोटंसं टायटल दिलेलं आहे, जस्ट परिचयासाठी। सगळंच यात आलं आहे असं नाही आहे, पण एक इंटरेस्ट म्हणून तुम्हाला विचारते की इकॉलॉजी हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याचा शब्दाचा अर्थ काय होतो याचं? कारण आपल्याला मराठी, संस्कृत, हिंदी या सगळ्या भाषांची बॅकग्राऊंड असते आणि सुदैवाने आपल्या भारत देशाच्या एवढ्या ज्या भाषा आहेत डायलेक्ट सकट, या इतक्या संपन्न आहेत की निरर्थक असा कुठला शब्द नसतो। तर यातून मला काय सांगायचं आहे की स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग, की आपण जो विषय शिकतोय त्याचं ओरिजिन काय आहे किंवा त्याचं रूट मिनिंग काय असू शकतं। इकॉलॉजीमध्ये ऑइकॉस म्हणजे प्लेस टू लिव्ह असा हा जुना शब्द लॅटिन आहे आणि त्याच्यावरून ऑइकॉसवरून पुढे आलं इकॉलॉजी। आणि मग हे लॉजी काय तर लोगोस हा पण पुन्हा जुना लॅटिन, ग्रीक ओरिजिन शब्द आहे। लोगोस म्हणजे नॉलेज। तर त्याच्यामुळे जिथे प्राणी, पक्षी, माणसं राहतात ती जागा आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान हे ज्याच्यात असतं ते असतं इकॉलॉजी। आता तुम्ही शिकताय जर्नलिझम। जर्नलिझम या शब्दाचं ओरिजिन काय आहे? तुम्हाला हिस्ट्री ऑफ जर्नलिझम असं काही असतं किंवा लोकमान्य टिळकांचे पत्रकारितेचे जे विचार आहेत की चांगल्या पत्रकारांनी कसं असावं हे शक्य झालं तर जरूर वाचा। तर जर्नलिझमचं ओरिजिन तुम्ही कधी विचार केला आहे? कॉलेजमध्ये कुठल्या लेक्चरमध्ये आलं आहे का? जर्नलिझम या शब्दाचं ओरिजिन आहे लॅटिन आणि ग्रीकपासूनच आणि डायोर्नल असा त्याचा शब्द आहे। डायोर्नल म्हणजे डेली। डायोर्नल हा शब्द बर्ड्समध्ये पण वापरला जातो की डायोर्नल आणि नॉक्चर्नल, दिवसाचे आणि रात्रीचे। तर त्याच्यामुळे डायोर्नल या शब्दापासून पुढे हळूहळू बदल होत
जर्नलिझम हा शब्द आला. आणि जवळजवळ 130 बिफोर ख्राइस्ट इरा पहिलं न्यूजपेपर या जगामधलं म्हणजे वर्ल्ड्स फर्स्ट न्यूजपेपर म्हणून जे कन्सिडर केलं जातं ते कुणी केलं होतं पब्लिश? 130 बिफोर 130 BC रोमन संस्कृतीमध्ये ते झालं होतं आणि त्याचं नाव होतं ॲक्टा डायोर्ना. ॲक्टा डायोर्नल म्हणजे डेली ॲक्ट्स. तर त्याच्यामुळे रोजचं जे काही असे न्यूज असायच्या किंवा सरकारच्या ऑर्डर्स असायच्या त्या स्टोनवरती किंवा मेटलवरती कार्व केल्या जायच्या रोजच्या रोज आणि ते पब्लिक प्लेसेसमध्ये डिस्प्लेला ठेवलं जायचं. तर दॅट वॉज द फर्स्ट न्यूजपेपर इन द वर्ल्ड. आणि भारतामधलं पहिलं न्यूजपेपर कधी आहे, कधी कन्सिडर केलं जातं? तुम्हाला असं वाटेल मी इथे मुलाखत द्यायला आले का तास घ्यायला आले. 1730 AD बेंगाल गॅझेट नावाचं, हिकी नावाचा होता माणूस, त्यांनी ते पहिलं केलं. त्याच्याबरोबर त्यांनी दुसरंही केलं. 2 वर्ष ते न्यूजपेपर चाललं. त्यानंतर त्याच्यामधले जे खूप हार्श क्रिटिसिझम ऑफ राज होतं, ब्रिटिशांच्यावर आणि अन्य काही वाईट गोष्टींवर टीका होती म्हणून ते साईज केलं गेलं. तर त्याच्यामुळे ही जी हिस्ट्री आहे ना ती पण आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर मग काय होतं, आपण जो शिकतो विषय तो कदाचित बाहेरच्या चकचकाटी ग्लॅमरच्या आवडीने शिकतोय का एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतोय आणि चांगले विषय हे फोकस व्हायला पाहिजेत म्हणून बघतोय. म्हणून ही थोडीशी इंट्रोडक्शन दिली की प्रत्येक शब्दाचं ओरिजिन आपण समजून घ्यायचं. दॅट इनेबल्स यू टू अंडरस्टँड द स्पिरिट ऑफ दॅट सब्जेक्ट. बरोबर. आता हा जो माझा विषय इकॉलॉजी आणि कल्चर हा साधारणपणे इंटरडिसिप्लिनरीमध्ये फेस्टिव्ह इकॉलॉजी अशामध्ये याला घेतलं जातं. आणि फेस्टिव्ह इकॉलॉजीमध्ये काय असतं की त्याच्यामध्ये रिलिजियस फेस्टिवल्स असतात, ट्रॅडिशनल किंवा नॅशनल फेस्टिवल्स असतात, फूड रिलेटेड आणि हे जे आपले डेली विषय असतात त्याच्याशी रिलेटेड गोष्टी असतात. आणि मग हे फेस्टिवल्स का घेतले जातात तर लोकांमध्ये कम्युनिकेशन व्हावं आणि कम्युनिकेशनमधून चांगल्या गोष्टी हायलाईट होऊन त्या प्रिझर्व व्हाव्यात म्हणून हे फेस्टिवल्स असतात. पण आता दुर्दैवाने तुम्ही गणेश फेस्टिवलचं जो टिळकांनी सामाजिक उद्देशाने सुरू केला होता त्याचं डिटेरिओरेशन कसं झालं आहे की नॉईज पोल्युशन, एवढंच काय इंटेलेक्च्युअल पोल्युशनपासून ही सगळी सुरुवात होते. तर त्याच्यामुळे पत्रकारितेच्या माध्यमातून विषय मांडताना तुम्ही हे इंटेलेक्च्युअल पोल्युशन कमी कसं होईल ह्याच्यावर फोकस करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. नेक्स्ट स्लाईड. त्याच्यानंतर माझा जो हा विषय आहे एथनोबायोलॉजी आहे. तर एथनोबायोलॉजी म्हणजे काय? इट्स अ सायंटिफिक स्टडी ऑफ द वे लिव्हिंग थिंग्स वेअर ट्रीटेड, डेपिक्टेड अँड यूज्ड बाय डिफरंट ह्युमन कल्चर्स इन डिफरंट पिरियड्स. It's a study of interrelationship between environment and humans from ancient times to immediate present. स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज त्याच्यामध्ये असतो. आणि माझ्या अभ्यासामध्ये मी संस्कृत फोकस केलं होतं कारण संस्कृत मला खूप आवडतं. मला बंगाली आवडतं, हिंदी आवडतं. मला वाईट याचं वाटतं की आयुष्य इतकं कमी आहे आणि भारतात इतक्या सुंदर भाषा आहेत त्या शिकणार कधी. तर त्याच्यामुळे गुजराती आवडतं. पण त्यातले त्यात मी मग गुजराती माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना काहीतरी बरं वाटावं म्हणून मी मने तमारे याद आवेचे वगैरे असं काहीतरी लक्षात ठेवून बघते. पण मुद्दा हा आहे की भाषा इतक्या सुंदर असतात आणि भाषांच्या माध्यमातून त्या त्या काळचं जे कन्झर्वेशन थॉट्स असतात ते तुमच्यापर्यंत येतात. कारण प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे डॉक्युमेंट झालेली दिसते की 500 वर्षांपूर्वी काय होतं हे जर पाहायचं असेल तर त्यावेळेचं लिटरेचर फोकस करायला लागतं. त्या लिटरेचरमधून जे इकॉलॉजिकल रेफरन्सेस ते तुम्हाला असे चाळून घ्यायला लागतात. तर त्याच्यामुळे संस्कृत मला आवडतं म्हणून मी संस्कृत ॲज अ मीडियम ऑफ टूल ऑफ माय स्टडी अँड एज्युकेशन आणि आय यूज्ड इट फॉर द डिस्पर्शन ऑफ पॉझिटिव्ह नॉलेज म्हणून मी संस्कृत फोकस केलं होतं. आणि अजूनही काय आहे ना की भारतामध्ये इंटरडिसिप्लिनरी स्टडीजची वेगळी डिपार्टमेंट्स नाही आहेत. तर त्याच्यामुळे मला पहिलं PhD पण माझं बायोएथिक्स होतं ज्याच्यामध्ये मी मेडिको लिगल प्रॉब्लेम्स जे असतात की मर्सी किलिंग आहे, ह्युमन व्हेजिटेटिव्ह स्टेट आहे, इन्फंटिसाईड आहे, तर ते मी फिलॉसॉफीतून मला रजिस्टर करायला लागलं. हा दुसरा पण विषय सायन्स ऑफ बर्ड्स म्हणजे ऑर्निथॉलॉजीबद्दल होता पण संस्कृत बेस होता. मग हे आता एकत्र आणायचं कसं म्हणून मी संस्कृतमधून एनरोल केलं होतं आणि ते माझं PhD दुसरं इथून झालं. आणि एक मिनिट मागची स्लाईड दाखव. त्याच्यामध्ये ही जी मी कडेला एक मूर्ती दाखवली आहे तर ती टेराकोटा मीडियममधली आहे आणि ती ट्रायबल आर्टमधली आहे. भोपाळमध्ये
इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय म्हणून एक खूप छान म्युझियम आहे. कारण ट्रायबल कल्चरचं पण आम्ही डॉक्युमेंटेशन करत असतो की त्यातूनही अनेक गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या मिळत असतात. आणि एक लक्षात ठेवा की वैदिक संस्कृती याला बरोबर पॅरलल सगळी जनजातीय संस्कृती चालत आलेली आहे. त्यामुळे एक महत्त्वाची आणि एक कमी महत्त्वाची असं कधीच नसतं. दोन्ही समांतर चालत आलेले असतात. कुठे ना कुठेतरी त्यांचं सिंथेसिस हे होतच असतं. तर त्याच्यामुळे ट्रायबल कल्चरचाही आम्ही अभ्यास करतो. ही जी मूर्ती आहे तुम्ही इफ यू विल ऑब्झर्व ती घुबडावरती उभी आहे. तर त्याच्यामुळे हे टेराकोटामधली घुबडावरती उभी असलेली लक्ष्मीची कॉन्सेप्ट आहे. तर ती लक्ष्मीची कॉन्सेप्ट का तर घुबड हे धान्य रूपातल्या लक्ष्मीला वाचवत असतं. म्हणजे पेस्ट जे असतं रोडंट उंदीर आणि हे सगळं ते घुबडाचं भक्ष्य असतं. म्हणून घुबड प्रोटेक्ट्स धान्य लक्ष्मी म्हणून शी इज कन्सिडर्ड ॲज गोईंग विथ दिस नॉक्टर्नल बर्ड आऊल. आणि हे आम्ही अभ्यास का करतो कारण जेव्हा पब्लिक आउटरीच साधायचं असतं म्हणजे लोकांना सारखे फंडा आणि स्टॅटिस्टिक्स देऊन लोक काम करत नसतात. यू हॅव टू गेट देम कनेक्टेड टू द सब्जेक्ट इमोशनली. मग तिथे तुम्हाला कल्चर उपयोगी पडतं. मग लोकांना जर इमोशनली कनेक्ट करायचं असेल तर मला घुबडाचे चांगले संदर्भ आणि घुबड हे आम्ही का फोकस करतो आहे त्याची कारणंही पुढे दिसतील तुम्हाला की घुबडाबद्दल खूप सुपरस्टिशन्स आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर भारतात. काही ओडिशा किंवा वेस्ट बेंगाल थोडेसे अपवाद आहेत. आणि यू विल बी सरप्राईज टू नो द ट्रॅफिक इंडिया हे जे जर्नल आहे त्यांनी मांडलेल्या अभ्यासानुसार ॲटलिस्ट डॉक्युमेंटेड नंबर जास्तच असणार आहे पण एव्हरी इयर मोर दॅन 78,000 आउल्स आर किल्ड एव्हरी इयर बिफोर दिवाळी जस्ट फॉर द सेक ऑफ सुपरस्टिशन्स की ह्याला बळी दिल्याने हे होतं ते होतं मला लक्ष्मी मिळते पैसा राहतो अशा सुपरस्टिशन्स खाली आउल्सना जंगलातून पकडलं जातं. त्यांचे ऑर्गन्स काढले जातात. त्यांचं ट्रॅफिकिंग होतं तस्करी होते. आणि हे प्रत्येक वाईल्ड लाईफशी रिलेटेड तुम्ही इश्यूज बघत गेलात तर हे व्हेरी मच सिरियस इश्यूज. तर त्याच्यामुळे जर कारण काय की डिमांड आहे तोवर सप्लाय असतो. मग आपण जर लोकांना एज्युकेट करत राहिलो तर कुठे ना कुठेतरी त्याला आपण अरेस्ट करू शकतो. आपण जग नाही बदलू शकत. इव्हेंच्युअली तुम्ही मोठे होत जाता तेव्हा असं कळतं की असं खूप ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन हे सतत राहतंच. तर त्याच्यामुळे आपण चांगलं काम करत राहायचं. 10तला 1 माणूस बदलला तरीही खूप साध्य झालं हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्लीज. मग हा जो एथनोबायोलॉजी सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये हे सगळे सायन्सचे विषय येतात. मी आत्ता परवाच नागपूरमध्ये होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात. तिथेही झुलॉजीची कॉन्फरन्स होती आणि मला प्लिनरी स्पीचसाठी बोलावलं होतं. दॅट वॉज अ गुड साईन की इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट्सना आता महत्त्व यायला लागलेलं आहे की नुसतं झुलॉजी नुसतं बॉटनी करून उपयोग नसतो. कारण मी तिथे तेच सांगितलं की एखादा माणूस म्हणला की मला बॉटनी आवडतं आणि मला ऑर्निथॉलॉजी आवडत नाही म्हणजे सायन्स ऑफ बर्ड्स तर हे असं होऊ नाही शकत की पक्षी असतील तर त्यांना बसायला झाड लागतं त्यांना फूड लागतं आणि मला फक्त बॉटनी आवडतं आणि मला पक्षी आवडत नाही यालाही अर्थ नाही आहे. कारण नेस्टच्या प्लेसेस झाड देत असतं आणि पक्ष्यांच्या विष्ठेतून नवीन झाडं उगत असतात. तर त्याच्यामुळे सायन्स हे सुद्धा कॉरिलेट आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की जर्नलिझमला तुम्हाला जशी व्हरायटी ऑफ सब्जेक्ट्स लागते तुम्ही नुसतंच इकॉलॉजीवर लिहित गेला तर ते तुमचं एक स्पेशलाइज जर्नल होईल. पण कुठेतरी पॉलिटिक्सचा तडका आहे कुठेतरी काहीतरी एखादी दुसरी बातमी असं करत करत ते न्यूजपेपर बनतं. आणि म्हणून पुढचं जग हे मल्टीडिसिप्लिनरी किंवा इंटरडिसिप्लिनरीच असणार आहे. आणि तसं झालं तरच ते इंटरेस्टिंग होतं. म्हणजे अगदी साधं सोपं एक्झाम्पल की घरामध्ये तुम्हाला भाजी करताना मिसळणाचा डब्बा लागतो की नाही. नाहीतर मी जर म्हटलं की मी फक्त पालकामध्ये हळदच घालून तुम्हाला वाढीन तर ती भाजी गळ्याखाली उतरणार नाही. त्याला तिखट लागणार मसाला लागणार लसूण लागणार. तसंच आयुष्य असतं. त्याच्यामुळे विविध विषयांचं ॲटलिस्ट महत्त्व कळणं रिस्पेक्ट देणं हे जरी वाढलं तरी खूप महत्त्वाचं असतं. नेक्स्ट प्लीज. आणि मग या एथनो स्टडीजमध्ये अर्थात आत्ता ह्याला काही असा करिक्युलम नाही आहे फॉर्म केलेला पण दॅट इज गायडेड बाय सेल्फ डिटर्मिनेशन. इट डेफिनेटली हॅज एज्युकेशनल रेलेवन्स अँड इट एनरिचेस आवर लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. इट एन्हान्सेस सॉलिडॅरिटी विथ पीपल. आणि मग असं जे हे सगळं तुम्ही युजली नेचर कन्झर्वेशन म्हणल्यावर 5 Rs हे प्रत्येक भाषणामध्ये सांगितले जातात. कुठले तर रिफ्यूज रिड्यूस रियूज रिपर्पज आणि रिसायकल. म्हणजे हे सगळं का बिघडलं. आपल्या आजीपर्यंत कापडी पिशवी वापरत होतो
जेव्हा प्लास्टिकच्या बॅग झाल्या तेव्हा पोल्युशनची लेवल खूप वाढायला लागली. पण ह्या सगळ्याच्या बेसला जर रिस्पेक्टमधला आर असेल तर पुढच्या गोष्टी शक्य होतात. नाहीतर मग ते तुम्ही बळचकर मला ह्यांनी सांगितलं म्हणून मी नाईलाजानी पण आपलं करतोय, ती गोष्ट फारशी टिकत नाही. तुम्ही जेव्हा मनाच्या मुळापासून बदलता तेव्हा ती गोष्ट जास्त यशस्वी होते. नेक्स्ट प्लीज. मग ही अशी एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन नावाचे एक खूप मोठे बायोलॉजिस्ट होते अमेरिकन. ही वॉज अ ग्रेट रायटर. त्यांनी एक ही ग्रीक मायथॉलॉजीतली कथा सांगितली होती. मे बी नंतर एखाद्या प्रश्नोत्तरांच्या प्रसंगाने मी ती कोट करेन, आत्ता आपल्याला वेळ नको त्यावर घालवायला. नेक्स्ट प्लीज. मग त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ भारताच्या अनुषंगाने आपल्याला किती ठिकाणी दिसतं की अगदी प्राचीन काळामध्ये भारत म्हणजे ज्याला आर्यावर्त म्हटलं जायचं त्याच्या डेफिनेशनमध्ये सुद्धा एका प्राण्याचा उल्लेख आहे. आणि तो प्राण्याचा कुठला उल्लेख आहे? गंगा यमुनयोः अंतरेप्येके यावद वा कृष्णमृगो विचरती तावत ब्रह्मवर्चसम समित्यन्ने. वसिष्ठ धर्मसूत्र हे जे प्राचीन ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की आर्यावर्त म्हणजे आमची भूमी की जी गंगा यमुनेच्या दोआबामधली आहे आणि जिथे कृष्णमृग म्हणजे काळवीट निर्भयतेने संचार करतात, तो आमचा भारत आहे. म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी आपल्या ॲन्सेस्टर्सनी वाईल्ड लाईफला जे महत्त्व दिलं होतं, भारताच्या व्याख्येतही गुंफलं होतं, तो हा काळवीट आहे. आणि काळवीटसुद्धा त्यांनी का निवडला? कारण आम्ही जेव्हा झूलॉजीच्या अनुषंगाने विचार करतो तेव्हा हे प्राणी आणि पक्षी दे आर एंडेमिक किंवा नेटिव्ह टू इंडिया. त्या आपल्या या भूमीतले आहेत. परदेशी भूमीतल्या कुठल्या तरी पक्षाचा किंवा प्राण्याचा त्यांनी नाही उल्लेख केलेला, त्यांनी कृष्णमृगाचा केलेला आहे. आणि मग अशी जर भूमी आपल्या भारताची असेल की जिथे निर्भयपणे काळवीट हिंडतं, मग आत्ताच्या काही वर्षांपूर्वीच्या काळामध्ये जेव्हा हिंदी सिनेमातले तथाकथित अभिनेते ह्याच काळविटांना आणि चिंकारांना मारून खातात, त्याच्यावरती ॲग्रेसिव्हली फक्त बिश्नोई कम्युनिटी पुढे येते आणि तरीही आज ते समाजामध्ये खूप मानाने फिरतायत. हे आपल्या देशाने इकॉलॉजीला दिलेलं महत्त्व आहे. तर हे चांगल्याचं चिन्ह आहे का वाईटाचं चिन्ह आहे? तर त्याच्यामुळे इकॉलॉजी हा विषय आपण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपल्या सगळ्यांना शुद्ध हवा लागते, शुद्ध पाणी लागतं. त्यामुळे व्हेरी मच कन्सर्न टू लक्षात ठेवला पाहिजे मुद्दा. नेक्स्ट प्लीज. मग पृथ्वीबद्दलचे खूप छान छान श्लोक आपल्याला जुन्या वाङ्मयात आढळतात की पृथ्वीबद्दलचा आदर आहे. नेक्स्ट प्लीज. मग आम्ही जे घुबडांवरती मुद्दामून फोकस केलेलं आहे तर ते आम्ही एक वेगळा कार्यक्रम घेतो, त्याची छोटीशी क्लिप मी नंतर दाखवीन. आणि मग हे सगळे जे लँटन्स हल्ली खूप जाहिरातींमध्ये सुद्धा असतात, ते कागदी लँटन्स जे आकाशामध्ये सोडतात तर त्याला कॉन्मिंग लँटन किंवा स्काय लँटन म्हणतात. आणि दुर्दैवाने हिंदी मालिका तर अरे बापरे काय निर्बुद्ध असतात. म्हणजे मी बघत नाही पण जे काही बातम्यांच्या मागे पुढे जाहिराती असतात आणि इतक्या नटलेल्या बायका, म्हणजे मला तर झेपणंच जड जातं की इतकं काम करताना असं इतकं नटू कसं शकतं माणूस. तर हे जे कागदी लँटन सोडले जातात त्या कागदी लँटनमध्ये रात्रीच्या वेळी जी घुबडं आकाशातून जात असतात ती एंटँगल होतात, त्यांना गळ्याभोवती फास बसतो आणि अनेकदा त्यातले जे दिवे आहेत ते वाटेल तिथे पडून आगी लागतात, वणवे लागतात, अनेकांना जखमा होतात आणि अनेक पक्षीसुद्धा मृत्युमुखी पडतात. तर त्याच्यामुळे ह्यालासुद्धा बॅन करायला पाहिजे, हे इकॉलॉजीतली एक महत्त्वाची चळवळ होती. नेक्स्ट प्लीज. हे अशा पद्धतीने वणवे लागतात. तर मग रंगांचंच कौतुक असेल तर निसर्गाने आपल्या भोवती जी एवढी रंगांची उधळण केलेली असते, एवढी फळं आणि फुलं, ती रंगपंचमी पाहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नेक्स्ट प्लीज. मग एथनोबायोलॉजीकडून आपण एथनोझुलॉजीकडे येतो. एथनोझुलॉजीमध्ये सुद्धा झुलॉजी हा जो शब्द आहे तो त्याच्यामध्ये झॉयॉन असा लॅटिन शब्द आहे की ज्याचा अर्थ होतो ॲनिमल्स. तर द सब्जेक्ट विच म्हणजे स्टडीज अबाउट बर्ड्स अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज झुलॉजी. त्याच्यामुळे हे झुलॉजीची काही महत्त्वाचे कॉन्ट्रीब्युशन्स मी इथे सांगितले आहेत. नेक्स्ट प्लीज. मग आपण जो पाण्याबद्दलचा आदर तर नुसतंच नमामि गंगे म्हणून होणार नाही आहे, त्याच्यामध्ये कचरा टाकणं बंद व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी पब्लिक एज्युकेशन पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग आम्ही जुने संस्कृत रेफरन्सेस मुद्दामून सांगतो की पापपुण्याच्या कल्पनेत सुद्धा तैत्तिरीय आरण्यक ह्या प्राचीन ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की पाण्यामध्ये, स्वच्छ वाहत्या पाण्यामध्ये मलमूत्र विसर्जन करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे.
तर हे जेव्हा तुम्ही सांगता किंवा धर्माच्या कल्पनासुद्धा चांगल्या इंटरप्रिट व्हायला पाहिजेत, नाहीतर आपण फक्त त्याच पद्धतीने डोकं न वापरता तेच करत राहतो. तर म्हणून धर्म चांगल्या प्रकारे इंटरप्रिट करून तो सोप्या शब्दामध्ये तो ॲप्लाइड होऊन लोकांपर्यंत पोचला पाहिजे, तर त्या ज्ञानाचा उपयोग असतो. नेक्स्ट प्लीज. मग आमच्या प्रेझेंटेशन्समध्ये आम्ही बरेचदा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी सेशन्स घेतो, तेव्हा मग जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत जे सगळे सणवार येतात त्यांच्याशी कनेक्टेड जे प्राणी पक्षी झाडं असतात त्यांच्या जीवावर कसं बेततं आणि मूळ प्रथेमध्ये काय सांगितलं आहे, संस्कृत रेफरन्सेसमधून काय चांगलं कळतं आणि काय आज विकृत झालं आहे हे आम्ही त्यांना समजावून सांगतो. म्हणजे मग ॲटलिस्ट काय आहे की एखादा वनामध्ये काम करणारा जो फॉरेस्ट रेंजर आहे की जो 24 तास तिथं लक्ष ठेवून असतो, त्याला हे जर सांगितलं की दिवाळीच्या आधी 1 महिनापूर्वी घुबडांची तस्करी सुरू होते, तर तो अलर्ट होऊन आणखीन लक्ष देऊ शकतो किंवा 4 घुबडांचा तरी प्राण वाचू शकतो. तर म्हणून हे आम्ही संस्कृतीशी म्हणजे रिलिजियस फेस्टिवल्स आणि वाईल्ड लाईफ क्राईम्स हे थांबावे त्याच्यासाठी वेगळे सेशन्स घेतो. नेक्स्ट प्लीज. ही पण त्या फेस्टिवल्सचीच माहिती आहे. नेक्स्ट प्लीज. मार्चमध्ये गुढीपाडवा येतो, तेव्हा मग कडुनिंबाची झाडं लावा पानं तोडण्यापेक्षा, असं आवाहन आम्ही करतो. नेक्स्ट प्लीज. जूनमध्ये मग वटपौर्णिमा येते, तर आता तुम्ही जेजुरीजवळचाच हा फोटो आहे की तिथे बघा मागून गाडी चालली आहे, म्हणजे ते आम्ही असं सिम्बॉल म्हणतो की तो प्रगतीचा वेग आहे. तो एका दिशेला चालला आहे आणि झाडाचं तुटलेलं खोड, एका जुन्या वटवृक्षाचं तुटलेलं खोड आहे आणि तरीही ती आमची जी ग्रामीण महिला आहे तिला परंपरा जपून ठेवायची आणि ती त्या तुटलेल्या वडाच्या खोडाची सुद्धा पूजा करते आहे. तर अशी चित्र दाखवलं तर डेव्हलपमेंट हवी आहे, पण ॲट व्हॉट कॉस्ट, त्याचा कुठेतरी बॅलन्स व्हायला हवा, हे आपल्या पत्रकारितेतून आलं पाहिजे. नेक्स्ट प्लीज. आणि मग शहरामध्ये बरेचदा हे असं हॅपी वटपौर्णिमा म्हणून केकचं चित्र पाठवलं जातं, तर म्हणजे आता हे सणांची दिशासुद्धा नक्की कशी असते हे आपण कन्फ्यूज होतो. नेक्स्ट प्लीज. मग हे आमच्याच एका व्हॉलेंटियरनी राजकुमार पवार म्हणून आहेत, त्यांनी डॉक्युमेंट केलेलं आहे की बरेचदा पुण्यामध्ये तुम्ही पाहता की वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांद्या आणून विकतात आणि बायकासुद्धा त्या फांद्या घेऊन जाऊन पूजा करतात. तर हे असं एक झाड त्यामागे तुटतंय, एक काय अशी शेकडो झाडं तुटत असतील, तर मग जर बायकांनी हे विकत घेणं बंद केलं तर तो सप्लाय थोडासा आटोक्यात येऊ शकतो. मग आमच्या ग्रामीण भागातला एक ॲग्रेसिव्हली काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो कदाचित त्याच्या वडाच्या झाडाच्या फांद्या खूप तोडल्या जात असाव्यात, त्यामुळे एका वर्षी बहुतेक तो इतका चिडला की त्याला आम्ही मॉडर्न ऋषी म्हणतो, त्यांनी पाटी लावली की या झाडाची फांदी तोडणाऱ्या बाईचा नवरा मरेल. त्याच्यामुळे त्याने तर असं इंटरेस्टिंग डॉक्युमेंटेशन केल्याने सुद्धा खूप मजा येते. तर त्याच्यामुळे म्हणजे लोक किती प्रेमाने प्रयत्न करत असतात एखादं झाड जपण्याचा हे आपल्याला त्याच्यावरून दिसतं. नेक्स्ट प्लीज. मग विजयादशमी येते, पुण्यामध्ये बाजारामध्ये अनेक गोष्टी विकायला येतात, पण आता गंमत अशी झाली की लोकांना आपट्याचं पान आणि कांचनाचं पान यातलाही फरक कळेनासं झाला आहे. त्यामुळे कांचनाची झाडं वाटेल तशी तोडली जात आहेत, आपटा तर आता हळूहळू एक्सटिंक्ट व्हायला लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर ओरबाडायला लागलात निसर्ग तर ते कधी ना कधीतरी संपणारच आहे. नेक्स्ट प्लीज. मग अशा अनेक सुपरस्टिशन्स असतात, जसं घुबडाबद्दल आहे तसं आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये पालपिट्टा म्हणजे इंडियन रोलर, ज्याला नीलपंख किंवा नीलकंठ म्हणतात, तर त्याच्याबद्दलच्या काही अंधश्रद्धा आहेत. आपण त्या केस स्टडीज नंतर बघू चर्चेच्या अनुषंगाने. नेक्स्ट प्लीज. मग दशहरा म्हणजे काय, दसरा की 10 दुर्गुणांवर विजय मिळवणं, तो म्हणजे दशहरा असतो. तर ते आपण डिटेल्स नंतर पाहू. नेक्स्ट प्लीज. हे घुबडांच्या बद्दलची थोडी माहिती आहे की फेस्टिवल ऑफ लाईट्स डार्कन्स द फ्युचर ऑफ दिस इनोसंट बर्ड्स. नेक्स्ट प्लीज. मग ती लक्ष्मीचं हे बंगालमध्ये खूप पॉप्युलर असतं, देवघरांमध्ये हे असं चित्र असतं की तिच्या पायाशी बघा घुबड बसलं आहे. आणि आजही तुम्ही जर दुर्गापूजा जिथे साजरी होते तिथे बघायला गेलात त्या पेंडॉलमध्ये, तर दुर्गेच्या शेजारी जी लक्ष्मीची मूर्ती असते तिच्या पायाशी एक खूप छान गवाणी घुबड केलेलं असतं. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट प्लीज. मग रिलिजन जो असतो, धर्म हा सुद्धा नेचर कन्झर्वेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. म्हणजे रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखांमध्ये याची मी सेशन्स घेतलेली आहेत, याच्यासाठी की एखाद्या प्रॉमिनंट धार्मिक व्यक्तींनी जर पॉझिटिव्ह मेसेज दिला तर प्रत्येकाचा एक ऑडियन्स असतो,
त्या ऑडियन्सपर्यंत पॉझिटिव्ह मेसेज जायला उपयोग होतो. आणि मोरारी बापूंचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते वेलचं कॉन्झर्वेशन करण्यामध्ये मोरारी बापूंनी खूप मोठी गुजरात वन विभागाबरोबर खूप मोठं काम केलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. हे ते मोठा मॅस्कॉट हे सगळं अहमदाबाद वगैरे शहरामध्ये ते फिरवायचे आणि मग मोरारी बापू त्यांच्या व्याख्यानातून आवाहन करायचे की व्हेल हा जो मासा आहे तर तो आपल्याकडे ब्रीडिंगच्या टाईमला येतो. म्हणजे त्यांनी आवाहन केलं गुजरात किनारपट्टीवरच्या कोळ्यांना की तो ब्रीडिंगच्या टाईमला येतो, म्हणजे ती माहेरवाशीण आहे, ती बाळंतीण होण्यासाठी आलेली आहे, मग माहेरवाशिणीला तुम्ही मारणार का? मग त्याच्यामुळे तुमच्या जाळ्यात जर चुकून तो सापडला तर तुम्ही सोडून देत जा. हे जेव्हा मोरारी बापूंनी सांगितलं तेव्हा लाखो लोकांचं मतपरिवर्तन होतं ना. तर त्याच्यामुळे रिलिजनमध्ये तुम्ही आहात म्हणून मी फक्त माया आणि ब्रह्म घेऊन बसणार हे चालत नसतं. इतर लोकांप्रमाणे तुम्हालाही शुद्ध पाणी शुद्ध हवा लागते. तर इकॉलॉजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्लीज. मग हे खूप शेवटचं छान कोटेशन आहे की नॉलेज इज स्लाइस्ड अप इन डिपार्टमेंट्स लेसन्स अँड व्हॉट कॅन फिट इन फॉर मशीन स्कोर्ड मल्टिपल चॉईस टेक्स्ट. तर त्याच्यामुळे सो लेट अस बी सायंटिफिक अँड रेलेवंट, डू हार्डकोर रिसर्च बट डू नॉट कन्फाईन युअर सेल्फ टू द लॅब वर्क. हे सायन्सच्या मुलांसाठी आहे, ते प्रत्येकासाठीच अप्लाइड आहे की फक्त तुम्ही तुमचे टिपिकल विषय धरून बसू नका, तर तुमचं जे विश्व आहे ते खूप एक्सटेंड करा, लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट प्लीज. आणि मग त्याच्यामुळे एक छोटी क्लिप आहे बघ आऊल फेस्टिवलची. तर आऊल फेस्टिवल म्हणजे काय आहे, तर ह्या घुबडांबद्दल जे गैरसमज आहेत ग्रामीण पातळीवर, शहरात सुद्धा, म्हणजे असं काही नाही की शहरामध्ये अनेकदा जर एखादा दिसायला खूप एज्युकेटेड माणूस असतो पण आपण घुबडांबद्दल बोलायला गेलो तर अनेकदा आम्हाला असा अनुभव आलेला आहे की लोक म्हणतात नको नको ते नको बोलायला, म्हणजे घुबडसुद्धा म्हणायला लोकांना नको असतं. तर त्याच्यामुळे ह्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून आम्ही आऊल फेस्टिवल, इंडियन आऊल फेस्टिवल हे फॉर द फर्स्ट टाईम इन इंडिया आम्ही चालू केलं. 2 वर्ष तो घेतला, मग 2 वर्ष करोनामध्ये गेली. आता वी होप टू ऑर्गनाइज इट अगेन इन दिस नोव्हेंबर. गव्हर्मेंटचे रूल्स काय असतील त्यानुसार. तर यावर्षी जर ऑर्गनाईज झाला तर तुम्हीसुद्धा लोक जरूर त्यात भेट द्यायला या. त्याच्यामध्ये जवळजवळ 15,000 ते 20,000 लोक आमच्या ग्रामीण केंद्रावर येऊन जातात. ग्रामीण भागातल्या 70 शाळांशी आम्ही कनेक्टेड आहोत आणि आमचे व्हॉलेंटियर्स तिथे जाऊन घुबड हा शेतकऱ्यांचा मित्र कसा आहे हे समजावून सांगतात. आणि मग आम्ही मुलांकडून चित्र मागवतो. जवळजवळ 2,500 ते 3,000 चित्रांचं प्रदर्शन आम्ही मांडतो. आऊल टॅटूज काढले जातात, आऊलची रांगोळी असते, आऊलची मेहंदी असते, आऊलचं फेस पेंटिंग असतं. जे असतं ते सगळं फक्त घुबड विषयक पॉझिटिव्ह माहिती. तर सेकंड इयरची एक छोटीशी काही सेकंदांची क्लिप आहे, ती बघायला आवडेल का तुम्हाला? मी आणले करंट कॉपी करून, त्याच्यातच आहे बघ. त्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सेकंड आऊल फेस्टिवलला जवळजवळ 22 देशांमधले प्रतिनिधी पण आपला आऊल फेस्टिवल बघायला आले होते आणि त्यानिमित्ताने आम्ही त्याला भारतीय उलूक उत्सव असं नाव दिलं. संस्कृतमध्ये उलूक म्हणजे घुबड. तर आमच्या सगळ्या ग्रामीण मुलांना आता उलूक म्हणजे घुबड हे खूप छान माहिती झालेलं आहे. तर या नोव्हेंबरमध्ये जर घेतला तर मी तुमच्या मॅडमकडे त्याचं फ्लायर तयार झालं की पाठवीन. तुम्ही पण जरूर या बघायला. चला, माझं प्रेझेंटेशन झालं, आता आपण प्रश्न बघू. नक्कीच मॅम, तुम्ही ज्ञानरूपी दीपस्तंभ बनून आमच्या आयुष्यामध्ये जो प्रकाश भरलेला आहे त्यामध्ये आम्हाला आमच्या वाटा नक्कीच सापडतील. तर वळूया आपण आपल्या मुलाखतीकडे. मॅम, आत्ता पाहिलेल्या चित्रफितीनुसार आपणा सर्वांना तर माहितीच आहे की मॅम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. तर मॅम, कसं वाटतं परत एकदा इथे मुलाखत देण्यासाठी? खूप मजा, छानच वाटतं नेहमी. आणि मला मुलांशी बोलायला आवडतं आणि मला शिकवायला पण खूप आवडतं. आणि त्यामुळे माझी मुलगी तुमच्यासारख्या वयाची, ती पण मला म्हणते, आई तू फार फंडे देतेस बाबा. पण मी आपलं फंडे देणं कंटिन्यू करत असते, कारण मी आई पण आहे आणि टीचर पण आहे. मॅम, हे क्षेत्र निवडत असताना आर्थिक स्थैर्यतेची काही निश्चिती नसते. हो. तर याची तुम्हाला कधी भीती नाही का वाटली? नाही, खरं तर मी पहिली 15 वर्ष जॉब केलेला आहे. म्हणजे ॲज अ रिसर्चर म्हणून मी एका NGOमध्ये फाउंडेशन फॉर कम्युनिटी हेल्थ म्हणून संस्था होती, की डॉक्टर आंटिया म्हणून होते, ते कार्यकर्ते होते. तर माझं पहिलं PhD बायोएथिक्समध्ये झाल्यानंतर मी तिथे जॉब केला होता. मग त्याच्यानंतर मी रिसर्चर म्हणून 10 वर्ष जवळजवळ ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कृत विभागात काम केलं. त्याच्यानंतर 3 वर्ष मी पुणे विद्यापीठामध्ये जे संस्कृत प्राकृत डिपार्टमेंट आहे तिथे रिसर्च असोसिएट म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मग कलकत्त्याला जी रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट आहे तिथे मी 3 वर्ष रिसर्च स्कॉलर म्हणून होते. आणि मग सायमल्टेनियसली इला फाउंडेशनचं काम हे खूप वाढत चाललेलं होतं आणि माझ्याही अभ्यासाचे म्हणजे पर्स्पेक्टिव्स बदलायला लागले होते. त्यामुळे मग मी बाहेरची जॉब हे जवळजवळ 18-1 वर्षानंतर मी स्वखुशीने सोडून दिला. पण नंतरही मी वेगळे रिसर्च प्रोजेक्ट्स हे आत्तापर्यंत घेतच आलेली आहे. म्हणजे अगदी 10 दिवसांपूर्वीच इन्फोसिस स्कॉलर या पोस्टवर मी काम करत होते भांडारकर ओरिएंटल इन्स्टिट्यूटमध्ये. माझं नुकतंच सबमिशन झालं. तर त्याच्यामुळे मी सायमल्टेनियसली हे संधी कमी असतात, अनेकदा संधी आपल्याला निर्माण करायला लागतात. खूप विषय असे असतात की तुम्हाला तुमचं स्थान निर्माण करायला लागतं. आणि असं पण आहे ना की स्वतःहून काहीतरी उभं करण्यात खूप मजा असते. म्हणजे अनसर्टन्टी असते पण मजा पण खूप असते. एक सेल्फ बिल्डिंग जे असतं ते जर आपण करत राहिलो तर खूपच चांगलं. मॅम, तुम्ही लिहिलेले बहुतांश पुस्तक हे भारतीय संस्कृतींना प्रस्तुत करतात. हो. तर भारतीय संस्कृतीबद्दल एवढं कुतूहल, एवढी रुची कधी आणि कशी निर्माण झाली? शाळेपासूनच खरं तर. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझं शालेय शिक्षण पुण्यात कधीच झालेलं नाही आहे. माझे वडील स्टेट बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर होते, त्यामुळे दर 2 किंवा 3 वर्षाला त्यांच्या बदल्या व्हायच्या. तर त्याच्यामुळे माझं बालवाडी ते 10वी हे जवळजवळ 10 ठिकाणी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मला लहान गाव असो मोठं गाव असो मला सगळीकडेच खूप मजा येते. म्हणजे नंतरही मग 11वी नंतर मात्र पुण्यात बाबांचं शेवटची पोस्टिंग जी होती ती पुण्यामध्ये होती. त्यामुळे मग माझं BA SP कॉलेजमध्ये झालं, MA PhD पुणे विद्यापीठात झालं आणि मग पुढचा सगळा शिक्षण प्रवास इथेच होत राहिला. आणि भारतीय संस्कृती किंवा या विषयांबद्दलचं कुतूहल हे मला असं वाटतं की वाईमध्ये माझं जे 9वी 10वी झालं तर वाई हे जे शहर आहे पाचगणीच्या पायथ्याशी, तर संस्कृतची खूप मोठी पार्श्वभूमी असलेलं हे छोटंसं गाव होतं. आणि त्या काळामध्ये तुम्ही नाव ऐकलं आहे नाही माहिती नाही, पण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची जी प्राज्ञ पाठशाळा आहे ही वाईमध्ये आहे. तर त्याच्यामुळे त्यावेळी वेगळ्या जर्नल्समध्ये लिहिणारे मोठे मोठे लेखक म्हणा किंवा या गोष्टी आम्हाला वाईमध्ये खूप बघायला मिळाल्या. आणि संस्कृतची आवड ही मला तिथपासून जागृत झाली. आणि मग पुढे प्रबोधिनीचे यशवंतराव लेले असतील किंवा माझे सर जे डॉक्टर प्रोफेसर प्रमोदजी लाळे, ते आता नाही आहे त्या जगात, पण या लोकांमुळे जे संस्कार होत गेले की बरेचदा खूप फील्डमध्ये असं असतं की पाश्चात्य देशांकडेच डोळे लावून बसलेलो असतो आपण. तर तसं न करता आपण आपली संस्कृती घेऊन जर त्यातले कन्स्ट्रक्टिव्ह पॉईंट्स काय आहेत, पॉझिटिव्ह काय आहे आणि रिलेव्हंट काय आहे,
म्हणजे बरेचदा कसं होतं की पेंड्युलम खूप दुसरीकडे जातो, की एखादा विषय घेतला तर असा आविर्भाव असतो की आम्हाला काही हे नवीन नाही, आमच्याकडे होतंच. तर हे सारखं करण्याची गरज नसते. मुळात आपल्याकडे जे होतं ते खूप होतं आणि आहे ते खूप चांगल्या पद्धतीने ॲप्लाइड करून, रेलेवंट करून आणि चांगल्या पद्धतीने इंटरप्रिट करून मांडलं तर खूप मोठा खजिना आपल्याला त्यातून मिळू शकतो. आणि पुस्तकं लिहिण्याची जी आवड आहे, म्हणजे आता 72 पुस्तकं तर माझी प्रकाशित झाल्याची, आता पुढची 5 प्रेसमध्ये जाण्याच्या लेवलला येऊन थांबलेली आहेत. आणि माझं पहिलं पुस्तक हे वाईला मी 9वीत असताना प्रकाशित झालेलं होतं. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा माझ्या ज्या तिथल्या मुख्य मालतीबाई देशपांडे त्यांनी दिलेलं प्रोत्साहन आणि मग ते असे खूप मजा यायला लागली की आपण लिहिलेलं पुस्तक फॉर्ममध्ये आलेलं बघणं. म्हणजे प्रत्येक पुस्तकाच्या वेळी, म्हणजे 72 पुस्तकं झाली तरी मला प्रत्येक पुस्तक शेवटचं एडिटिंग होऊन प्रकाशित होऊन येताना असं एक आपलं नवीन बाळ बघायचं आहे अशी एक कुतूहल अजूनही ते जागृत असतं. आणि दुसरं असं कराडचं आणखीन एक इंटरेस्टिंग आठवण म्हणजे आमच्या ज्या गणिताच्या बाई होत्या, तर त्यांचे जे यजमान होते ते श्रीनिवास कुलकर्णी म्हणून लेखक होते. आणि त्यांच्याकडे त्यावेळच्या पिढीतले जे मोठे कवी असायचे किंवा लेखक असायचे ते बाईंच्या घरी यायचे. म्हणजे मंगेश पाडगावकर त्याच्यामध्ये असतील. तर बाईंना माहिती होतं की मला शाळेच्या मासिकात वगैरे लिहायला फार हौस दांडगी असायची. म्हणजे लिहिणं मला खूप आवडायचं. म्हणजे मी दुसरीपासून लिहिलेल्या कविता माझ्या आईंनी जपून ठेवलेल्या होत्या, म्हणून ते 9वीमध्ये पुस्तक त्याचं होऊ शकलं. मग तेव्हा आमच्या गणिताच्या बाई आम्हाला सांगायच्या, मला आणि माझ्या मैत्रिणीला, की आज दुपारी 2 वाजता मंगेश पाडगावकर घरी येणार आहेत, तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर मी शाळेतून माझ्या घरी जायची तुम्हाला परवानगी देते. तर असे शिक्षकसुद्धा मिळणं हे खूप अनयुज्युअल असतं. आणि दुसरं असं की खेड्यामधलं वातावरणही खूप छान असतं. म्हणजे बरेचदा शाळेमध्ये रेंगाळतच पोचलेली असायचे, खूपदा वरांड्यातच बसवलं जायचं, उशीर व्हायचा, जाताना बाबळीवरचे डिंक खरवडून चघळत जायचं. त्यामुळे हे असं मला खूप आवडायचं. पण तुलनात्मकदृष्ट्या मी जर पाहिलं की आता माझी मुलगी पुण्यामध्ये शिकली तर ते मला ते रिक्षेत कोंबलेली मुलं, ते स्कूल बसनी जागं बाई, हे इतकं पॅथेटिक वाटतं. आणि त्याच्यामुळे लहान गावांमध्ये शिक्षण झालं हे मला खूप आनंददायक गोष्ट वाटते. आणि शिक्षकांशी जे एक वेगळं कम्युनिकेशन होतं, म्हणजे मला माहिती नाही शहरातले असे किती शिक्षक, तुम्ही अर्धा दिवस शाळेत येऊ नका, तिथे पाडगावकरांशी भेटा आणि बोला, त्यांना प्रश्न विचारा. म्हणजे ते आम्हाला सांगायचे की तुम्ही मुलाखत घ्या. आणि मग आम्ही अशी त्यांची मुलाखत घ्यायचो, ते आम्हाला उत्तर द्यायचे. आणि मग शेवटी संपताना ते म्हणायचे, आता मी तुम्हाला एक छान कविता करून भेट देतो. तर अशा पद्धतीची जी इंटरॅक्शन्स होती, तर त्याच्यामुळे ती लिखाणाची आवड, अधिक वाचायची आवड, हे सगळं डेव्हलप होत गेलं. मॅम, तुम्ही संस्कृतच्या गाढ्या अभ्यासिका आहात, तर संस्कृत ही जगातली आद्य भाषा आहे, याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला तुमच्याबद्दल आहेच, निश्चितच आहे. कारण काय की संस्कृतमध्ये ज्या प्रकारचं वैविध्य आपल्याला आढळतं आणि ज्या प्रकारची मॅच्युरिटी आढळते ती जगातल्या प्राचीन खूप कमी भाषांमध्ये आपल्याला आढळते. आणि म्हणून संस्कृतबद्दलचं कुतूहल निर्माण व्हावं आणि संस्कृत हे अधिकाधिक सोपं होऊन लोकांच्या समोर यावं. आणि संस्कृतमधल्या ज्या अशा लपलेल्या ज्ञानाच्या शाखा आहेत, म्हणजे का मी हे म्हणते की माझं जे दुसरं PhD होतं त्याच्यामध्ये मी वेदांपासून पुढे मेडिवल काळापर्यंतची जवळजवळ 400च्या वर संस्कृत ग्रंथ वाचले. आणि त्याच्यामध्ये जिथे जिथे निसर्गविषयक संदर्भ दिसेल, प्राणी दिसेल, पक्षी दिसेल, त्याचे मी कार्ड्स बनवत गेले. आणि मग ती कार्ड्स घेऊन मग झूलॉजिस्टची मदत घेऊन, किंवा आता माझे मिस्टर डॉक्टर सतीश पांडे ते ऑर्निथॉलॉजिस्ट आहेत, मेडिकल प्रोफेशनल असले तरी, तर त्या प्राचीन काळातल्या पक्ष्यांना आपण किती आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे संस्कृत ग्रंथामध्ये येणारे उल्लेख हे वास्तवाला किती जवळ जातात आणि किती नाही, हे बघण्याचा मी प्रयत्न करत गेले. आणि प्रत्येक अभ्यासातून असं आढळत गेलं की इतकी अमेझिंग डिस्क्रिप्शन्स आहेत की जी वास्तवाला मिळतात जुळतात. आणि त्याच्यातून आणखीन एक फोकस काय होतं की आज जेव्हा एन्व्हायरमेंटल पोल्युशन किंवा सगळं जे नेचरचं डिग्रेडेशन आहे त्या बॅकग्राऊंड येतं की वैदिक काळापासून, काळांच्या वादात मला शिरायचं नाही आहे, पण एक ऋग्वेदाच्या काळापासून नंतरच्या काळापर्यंत ज्या प्राणी पक्ष्यांचा उल्लेख भारतातले प्राणी पक्षी म्हणून येतो ते आजही या भूमीत आढळतात. याचा अर्थ भारतीय कल्चरचा काहीतरी कन्झर्वेशनमध्ये वाटा आहे. जेव्हा बॉटनी म्हणून काही नव्हतं, जेव्हा झूलॉजी म्हणून काही नव्हतं, तेव्हासुद्धा नेचर कन्झर्व होतच होता ना.
जे डिग्रेडेशन सुरू झालेलं दिसतं प्रत्यक्ष पातळीवर, आत्ता या 150 वर्षांमध्ये आपल्याला त्याचा वेग वाढलेला दिसतो. म्हणजे आता तर इतक्या अलार्मिंग फॅक्ट्स आहेत की युनायटेड नेशन्सचे जे काही वेगळ्या वेगळ्या शाखा आहेत त्यांनी नुकतंच अनाऊन्स केलं आहे की कितीतरी जी जमिनीचा भाग आहे तर तो आता त्याची फर्टिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. 75 बिलियन्स का काहीतरी असं त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. आणि हे सगळं कशासाठी होतं आहे, ज्याला सॉईल एक्सटिंक्शन म्हणतात, की मातीचा कस कमी होणं, की पिकत नाही म्हणून अधिक पेस्टिसाइड्स, आणि मग अधिक पेस्टिसाइडचा वापर की मातीचा कस आणखीन ढासळत जातो. आणि त्यांनी असं दिलं आहे की 15 ते 20 वर्षानंतर कदाचित पिकाऊ अशी जमीनच जगामध्ये पृथ्वीच्या पाठीवर कमी राहायला लागेल. तर त्याच्यामुळे याबद्दल सगळ्यांनीच अलर्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण भाजी म्हणून विष खातोय का खरंच भाजी म्हणून काहीतरी चांगला पोषण मूल्य असलेला घटक खातोय, हे आपल्या आयुष्यापर्यंत येऊन पोचलेला हा घटक आहे. मॅम, शालेय जीवनामध्ये संस्कृत शिकत असताना आम्हाला एक वाक्य होतं, महाकविना कालिदासेन अभिज्ञान शाकुंतले लिखितम यत उत्सवप्रिया खलु मनुष्य. मनुष्य हा खरोखर उत्सवप्रिय प्राणी आहे. पण जेव्हा आपण त्यांना त्यांच्या उत्सवाबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या सणांबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करतो की त्यांच्यामुळे निसर्गाला किती त्रास होतो, तर लोक आजच्या काळामध्ये ऑफेंड होतात. तर ते सुद्धा एक्सेप्ट करण्याच्या तयारीमध्ये नसतात. याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल. आता उत्सवप्रियता म्हटलं तर मगाशी एका स्लाईडमधला मी मुद्दाम थोडा वेळ जायला नको तेव्हा म्हणून मुद्दा बाजूला ठेवला होता. उत्सव हा जो शब्द आहे त्याच्यामधलं सुद्धा जर आपण संस्कृत रूट वर्क पाहिलं तर उत्सु असा तो धातू आहे की अधिक उन्नत होणे, कालच्यापेक्षा अधिक चांगलं होणे म्हणजे उत्सव असतो. तर त्याच्यामुळे जेव्हा खूप बाजारू गोष्टी शिरतात तेव्हा मग ज्याच्यामध्ये विचित्र इकॉनॉमिक्सचा विचार शिरतो की तो सण जे आहे त्याचा भाव किंवा त्याचं जो खरा मिनिंग आहे हे ढासळायला लागतं. पण आपण हळूहळू प्रयत्न करत राहणं हेच जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट ग्रामीण पातळीपासून आम्ही जे सुरुवात केलेली आहे ते ह्याच्यासाठी की शहरांमधली बायोडायव्हर्सिटी इतकी ढासळलेली आहे की निसर्ग जो शिल्लक राहिलेला आहे तो खेडी आणि खेड्यांच्या आसपास, मग ॲटलिस्ट तिथे तरी तो कॉन्झर्व होऊ देत. आणि माणसांचे दृष्टिकोन बदलतात, हळूहळू बदलतात, पण ते बदलतात. त्यामुळे आपल्याला खूप पेशन्स पाहिजे. कदाचित ह्या आमच्या पिढीमध्ये गोष्टी साध्य पण होणार नाहीत, पण किमान विचारांची बीजं पेरत आपण गेलो तर झालेले फरक हे आम्हाला दिसतात. म्हणजे आता औल फेस्टिवलमुळे ज्या घुबडाकडे पाहायचंसुद्धा नाही किंवा घुबड जर घरावर येऊन बसलं तर ते खडा उगाळतं, मग माणसाचं आयुष्य कमी होतं, अशा खूप साऱ्या अंधश्रद्धा प्रसारात होत्या. पण आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि मग हळूहळू पुण्यातून सुद्धा लोक जे बघायला येतात त्या दृष्टिकोनांमध्ये फरक पडलेला दिसून येतो. म्हणजे अनेकदा अशी 65ची 70ची माणसंसुद्धा येऊन भेटतात आणि ती आम्हाला आवर्जून सांगतात की आमच्या नातवंडांनी शाळेमध्ये तुमच्या लोकांनी त्यांना व्याख्यान दिलं होतं, माझ्या नातवाचं चित्र इथे प्रदर्शनात मांडलं होतं, मागे लागला होता की घरातल्या सगळ्यांनी बघायला आलंच पाहिजे. तर एका आजीने सांगितलं की मी इतके वर्ष, मी आता 75ची आहे, मी घुबडाचं नाव घेणंसुद्धा टाळायचे, पण आज मला घुबडाचा निसर्गातला भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळलं आणि किमान मरण्याच्या आधी तरी डोळे उघडले. तर अशा पद्धतीचे फीडबॅक जेव्हा येतात, मी म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टींना खूप पेशन्स लागतो. आणि बरेचदा आम्ही व्याख्यानातून काही संस्कृतच्या व्याख्या पण सोप्या करून सांगतो की तुम्हालाही ती व्याख्या आवडेल की आपण जेव्हा मनुष्य हा शब्द उच्चारतो तर तेव्हा मनुष्य या शब्दाची व्याकरणामध्ये व्याख्या अशी आहे की मत्वा कर्माणि सिंव्यन्ति, म्हणजे विचार करून जो कृती करतो त्याला माणूस म्हणतात. मग त्याच्यामुळे आजच्या जगामध्ये माणूस किती जणांना म्हणता येईल हा आपण विचार करू शकतो. तर त्याच्यामुळे जितकं निसर्गाला हानी कमी पोचेल, ॲटलिस्ट काय आहे की आता तुम्ही बघताय की पुण्याच्या शहरामध्ये तरी, पुण्यासारख्या शहरात नागपंचमीच्या वेळी टोपलीतून नाग घेऊन येणं हे खूप आता ऑलमोस्ट बंद झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही असंच लोकांना समजावायचं आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही नीट बोललात ना, नीट समजावलं तर फरक पडू शकतो. प्रत्येक वेळी आरेला कार्य करण्याची गरज नसते, कारण इला फाउंडेशन हे महाराष्ट्र राज्य वनविभागाबरोबर आम्ही काम करतो. तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही कायद्याने परवानगी न दिलेले प्राणी आणि पक्षी लोक जेव्हा पाळतात, म्हणजे तुम्हालाही माहिती नसेल तर तुम्हीसुद्धा जी शेड्युल्ड ॲनिमल्स आणि बर्ड्सची लिस्ट आहे ती पाहून ठेवायला पाहिजे
की पोपट पाळणं हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. आणि जर मला माहिती असेल एखाद्या व्यक्तीकडे पोपट आहे आणि त्याची वनविभागाकडे मी माहिती दिली तर 50,000 किंवा 25,000 रुपये दंड आहे आणि 3 वर्षांचं इम्प्रिझनमेंट पण आहे. तर त्याच्यामुळे असं जर असे कितीतरी प्राणी पक्षी आम्ही रेस्क्यू केलेले आहेत. आमचं जे वाईल्ड लाईफ ट्रीटमेंट सेंटर आहे ज्याचं नाव आता विलू सायरस पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ असं आहे. तर असे खूप इंज्युअर्ड ऑर्फंड बर्ड्स ॲनिमल्स आमच्याकडे येतात. त्यांच्यावर आम्ही उपचार करतो, त्यांना सेटल करतो, ते क्युअर झाले की पुन्हा रिवाइल्ड करून टाकतो. तर करोनाच्या काळामध्ये एवढे पोपट आणि कासवं रस्त्यांवरती सोडून दिलेली आम्हाला सापडलेली आहेत आणि ठिकठिकाणी आमचे जे व्हॉलेंटियर्स पसरलेले आहेत. ग्रामीण भागातही आमची खूप मुलं काम करत आहेत. तर ही मुलं त्यांना काही सापडलं तर घेऊन यायचे. आणि म्हणजे माणूस किती स्वार्थी असतो याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते की करोनाच्या काळात जेव्हा व्हायरस आणि या सगळे डिस्कशन सुरू झाले तेव्हा लोकांनी घरातले हे असे प्राणी पक्षी फेकून दिले रस्त्यावर की यांच्याकडून कुठले विषाणू आपल्यापर्यंत यायला नकोत आणि आणखीन आजारपणं नकोत. तर आमच्या एका व्हॉलेंटियरनी पुणेमध्ये एका कचरापेटीत फेकलेला पोपटसुद्धा उचलून आणलेला आहे. म्हणजे माणूस किती वाईट वागू शकतो किंवा स्वार्थी वागू शकतो याची अनेक उदाहरणं करोनाच्या काळामध्ये वाईल्ड लाईफच्या बद्दलही जे मिसहँडलिंग आहे त्याची आम्हाला पाहायला मिळाली. तर त्याच्यामुळे एज्युकेशन हा सगळ्यात लाँग टर्म असा फरक करणारा मुद्दा असतो आणि ते करत राहायला लागतं. मॅम, सध्याच्या निसर्गाची परिस्थिती पाहता मानवाचं आयुष्य पुढील 50-60 वर्षानंतर कसं असेल? आता माझे यजमान जे डॉक्टर सतीश पांडे आहेत ते मेडिकल प्रोफेशनल आहेत आणि त्यांचे काही विद्यार्थी MDचे पण मुलं गाईड करतात आणि PhDचे पण विद्यार्थी त्यांच्याकडे येतात. तर निसर्गाचा ऱ्हास हा इव्हेंच्युअली प्राणी पक्ष्यांवरती जसा परिणाम करतो तो माणसावरही निश्चितच होणार आहे. तर त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये जे काही पेशंट्स बघत आहेत आणि भाज्यां म्हणजे आपलं जे अन्न आहे त्या सगळ्या अन्न घटकांवरती जे पेस्टिसाइड्सचं प्रमाण असतं तर ते इव्हेंच्युअली आपल्याही शरीरात जातच आहे. तर त्याच्यामुळे वेगळ्या वेगळ्या कॅन्सरचं वाढणारं प्रमाणसुद्धा हे मेडिकल फील्डमध्ये डॉक्युमेंट होतं आहे. तर त्याच्यामुळे लोकांनी ॲलर्ट होणं हे खूप गरजेचं आहे. मॅम, लेखकांना त्यांचं लिखाण लिहिण्यासाठी एक विशिष्ट जागा, विशिष्ट ठिकाण भावतं. तर तुम्हाला लेखन स्फूर्ती देणारं ठिकाण कोणतं? असं खरं काहीच नाही आहे रे. कारण काय आहे की विषय असतो ना तो आपल्या डोक्यात असतो आणि जो विषय आपल्याला खूप आवडतो आणि जो आपल्या कामाचा विषय असतो तो 24 तास तुमच्याबरोबरच असतो. तर त्याच्यामुळे मलाही तुम्हाला सांगितलं मीही जॉब करत होते. विशिष्ट वेळी मलाही बाहेर पडायला लागायचं आणि त्यामुळे त्याच्या आधी मला पण स्वयंपाक करायला लागतोच. म्हणजे आजही मी सकाळी सगळं स्वयंपाक आवरूनच आलेली आहे. पण डोक्यामध्ये एक आजचं फ्रेमवर्क काय आहे आजच्या दिवसाचं की अमुक वाजता असंही नाही. अनेकदा मला जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये मी लिखाण करत असते कारण ती डोक्यामध्ये कंटिन्युइटी असते. तर त्याच्यामुळे मी लेखन करते, कविता लिहिते म्हणून मला अमुक जागा लागते किंवा अमुक वेळ लागतो असं माझं काहीही नाही आहे. आणि ती माझ्यासाठी तितकी मला आवश्यकताही वाटत नाही आहे. कारण जो अभ्यास असतो तो तुमच्या मनात असतो कारण तो ध्यास असतो. म्हणजे काही वेळा गंमतही अशी होते की एखादा मुद्दा जर आपण विसरलो तर म्हणजे मध्ये काय झालं की दिवसभर 7-8 तास खूप काम झाल्यानंतर माझ्या लेखनामध्ये रात्री झोपण्याच्या आधी मला तूर डाळीचं लॅटिन नाव आठवत नव्हतं आणि मला ते इतकं बेचैन झालं की आपण वरण भात खाल्ला तरी आपल्याला तूर डाळीचं नाव माहिती आहे, लिहिलेलं आहे आपण तरी आत्ता आठवत कसं नाही. मग ते स्वप्नामध्ये मला कॅजनस कॅजन हे आठवलं आणि सकाळी उठल्यावर मला इतकं हायसं झालं की आठवलं बाबा आपल्याला. तर त्याच्यामुळे असं काही फार पोझिंग न करताना खूप छान काम करता येतं हे आपण लक्षात ठेवायचं असतं. मॅम, पक्षीशास्त्रामध्ये अभ्यास करणं त्याच्यामध्ये रुची निर्माण होण्याचं काय कारण आहे? तो एक काही किस्सा असेल त्यामागे? नाही, किस्सापेक्षा मी म्हटलं डॉक्टर सतीश पांडेंचा उल्लेख केला तर त्याच्यामुळे त्यांचा पक्ष्यांचा जो अभ्यास होता म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर आमच्या दोघांची अभ्यासाची क्षेत्र ही सातत्याने चालूच होती
आणि त्याच्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते की अभ्यासाची अशा प्रकारची आवड असणारा नवरा माझ्या आयुष्यामध्ये आला आणि माझ्या अभ्यासाची क्षेत्र ही त्याच्यामुळे वाढली. तर त्याच्यामुळे आपणही असं लक्षात ठेवायचं असतं की खूप कामं करून माणूस कधी मरत नसतो. आपण आपल्यातली कपॅसिटी आहे ना ती खूप कमी वापरत असतो. तर त्याच्यामुळे एवढा 24 तासांचा दिवस असतो, 19 तास तर तुम्ही सहज काम करू शकता. आणि झोप काय ठीक आहे ना, 6 तास वगैरे पुरते, म्हणजे झोपेत किती वेळ घालवायचा. तर त्याच्यामुळे पक्षीशास्त्राचा परिचय हा मला डॉक्टर सतीश पांडेंमुळे ओळखीचा झाला. कारण ते जेव्हा फील्डवर्कला जायचे, ते अभ्यासाला जायचे, यावेळी फील्डवर्कवरती जायचे, क्लिनिक करून आले की ताबडतोब खांद्यावर बॅकपॅक टाकून ते जायचे. आणि मग ते अभ्यासाची आवड जागृत होत गेली. घरामध्ये तशी आमचं व्यक्तिगत ग्रंथालय जवळजवळ 15,000 पुस्तकांचं आहे. तर त्याच्यामुळे असं सतत वाटत गेलं की अरे जे वाचनात आलेलं असायचं ते आमचं डिस्कशन व्हायचं की अरे या पक्षाला संस्कृतमध्ये असं असं म्हटलेलं आहे. मग सतीश म्हणायचा की अजून काय माहिती आहे ती जरा शोधून काढ, अजून आपण टॅली करू, अजून काही चांगले डिस्क्रिप्शन्स असतील ती काढू. तर त्याच्यामुळे लग्नानंतर माझ्या अभ्यासाच्या दिशा या खूपच जास्त पटीने वाढल्या आणि त्याचा मला खूप आनंद आहे. तर त्याच्यामुळे भरपूर काम करण्याचा आनंद हा असतोच. आणि डॉक्टरांमुळे मग इकॉलॉजी एन्व्हायरमेंट या विषयाच्या ज्या कक्षा आहेत त्या अधिकाधिक विस्तारत गेल्या. मॅम, इतक्या साऱ्या पुस्तकांचं लेखन तुम्ही केलं, पण एक वाचक म्हणून वाचन करत असताना तुमचा आवडीचा विषय कोणता? मला साधारण इकॉलॉजीशी रिलेटेड आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आणि इतिहास विषयक पुस्तकं मला खूप आवडतात. वेगळ्या देशांच्या संस्कृतीबद्दलची पुस्तकं खूप आवडतात. आणि त्याच्याचमुळे मग पॉल ब्रंटनचं जे इजिप्तचं पुस्तक आहे ते मी अनुवादित केलं. आणि वेगळ्या देशांच्या संस्कृतींमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे एन्शंट कल्चर्स, एन्शंट फिलॉसॉफीज आणि मग एन्व्हायरमेंटबद्दल खास करून मग रॅचेल कार्सन असेल, सायलेंट स्प्रिंगसारखी जिची पुस्तकं आहेत, तर त्याच्यामुळे ही पुस्तकं मला खूप आवडतात. आणि शाळा कॉलेजमध्ये असताना मात्र मी मॅक्झिमम वाचन जे केलं ते अशा पद्धतीने केलं की एक लेखक किंवा एक कवी घेऊन त्याची प्रकाशित असणारी सगळी पुस्तकं एका वेळी वाचून काढायची. म्हणजे इव्हेंच्युअली तुम्हाला लेखकाचं नाव न सांगता किंवा कवीचं नाव न सांगता एखादा जर परिच्छेद तुम्ही वाचलात तर तुम्हाला ती स्टाईल कळते. आणि त्या स्टाईलवरून हे पाडगावकरांचं लिखाण आहे का हे बोरकरांचं लिखाण आहे हे तुम्हाला हळूहळू मनात बसायला लागतं. तर त्याच्यामुळे असं एक लेखक किंवा एक कवी धरून आणि मग आता जे वाचन आहे ते मी म्हटलं तसं एन्शंट कल्चर, फिलॉसॉफीज, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी आणि असे विषय असतात त्याच्यामध्ये. थँक्यू. प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण अशीच सुरू राहील. भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर.
नमस्कार, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्तुत मंथन 2022 को पॉवर्ड बाय कॅनन सिनेमा EOS या कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो एकापेक्षा अधिक क्षेत्रामध्ये कर्तृत्ववान असलेल्या डॉक्टर सुरुची पांडे यांच्याशी. मॅम, इथे बसलेले काही जर्नलिझमचे विद्यार्थी आहेत, आमचे शिक्षक पण आहेत, तर त्यांना तुमच्याशी काही प्रश्न विचारायचे आहेत, संवाद साधायचा. तर एक एक करून आपण सुरू करूया. नमस्कार, मी जान्हवी वानखेडे, BA फर्स्ट इयर स्टुडंट. माझा प्रश्न असा होता की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा असा कुठला तरी क्षण येतो आणि जिथून आपण आपले करिअरचं पाथ चेंज करतो. मला असं विचारायचं होतं, निसर्ग संवर्धन क्षेत्राकडे वाटचाल करण्यास अशी कुठली घडामोड होती की तुम्ही प्रवृत्त झाला? कॉलेजपासून तुला म्हटलं तसं वाचन आवडत होतं. नंतर कॉलेजमध्ये असताना मारुती चितमपल्ली सरांची ही पुस्तकं वाचलेली होती आणि 10वीपर्यंतचं सगळं शिक्षण लहान गावांमध्ये झाल्याने ते एक जे शांत वातावरण असतं किंवा अधिक झाडं असतात किंवा या सगळ्यांची पहिल्यापासून खूप आवड होती. आणि मग नंतर विशेषतः निसर्ग संवर्धन आणि या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन किंवा थोडं एखादा विषय फोर्सफुली हातात घेणं हे जे घडलं ते डॉक्टर पांडेंबरोबर काम करायला सुरुवात केल्यापासून. आणि म्हणून मी जसं म्हटलं की लग्नानंतर माझ्या अभ्यासांच्या कक्षा आणि विषय आणि पर्स्पेक्टिव्ह हे खूप जास्त विस्तारत गेले. त्यामुळे आय एम ऑलवेज अँड आय शुड बी ग्रेटफुल टू माय हजबंड डॉक्टर सतीश पांडे. मॅम, माझा प्रश्न असा होता की प्रकृती या संस्थेमागे तुमचं उद्दिष्ट काय होतं? पहिलं एक सांगेन तुला की आपल्या संस्थेचं नाव इला फाउंडेशन आहे. तर इला म्हणजे मदर अर्थ, पृथ्वी. इला हा संस्कृत शब्द आहे की ज्याचा अर्थ पृथ्वी होतो. तर अर्थ फर्स्ट हे सॉर्ट ऑफ त्याचं महत्त्वाचं ध्येय आहे. आणि इला फाउंडेशनच्या मग एका छताखाली हे अनेक विंग्स जे आमच्या कामाचे पसरत गेले. तर त्याच्यामध्ये एक आहे बर्ड साऊंड ॲनालिसिस की ज्याला OENSL म्हणजे ऑर्निथॉलॉजी, एथनो ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल साऊंड्स लॅबोरेटरी. तर त्याच्यामुळे ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र, एथनो ऑर्निथॉलॉजी हा इंटरडिसिप्लिनरी टॉपिक ज्याच्यावर माझं पण PhD आहे की संस्कृतीशी निगडीत नेचर कॉन्झर्वेशनचा विचार काय आहे हे समजून घेणं, पक्षीशास्त्र काय आहे समजून घेणं. आणि नॅचरल साऊंड्स लॅबोरेटरी हे एक आमच्या कामाचा एक विभाग आहे. दुसरा विभाग आहे विलुसी पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ की आमचं जे रुरल स्टेशन आहे, ग्रामीण केंद्र आहे, इथून पुण्यापासून 63 किलोमीटरवर, जेजुरीच्या पुढे 11 किलोमीटरवर इला हॅबिटॅट हे आमचं फील्ड रिसर्च सेंटर आहे. आणि तिथे हे वाईल्ड लाईफ ट्रीटमेंट सेंटर आहे. इथे आपल्या आसपासच्या परिसरातून आणि महाराष्ट्र राज्य वन विभागाचं हे केंद्र आहे. वन विभागाच्या बरोबर आम्ही काम करत असतो. तर त्याच्यामुळे या आमच्या हॉस्पिटलमध्ये डोमेस्टिक नाही, म्हणजे गाय, बैल, कुत्रा, मांजर नाही, तर जे वन्यजीव आहेत तर ते कुणाला सापडले, ऑर्फंड असले, इंज्युअर्ड असले किंवा रोडकिलमध्ये वाचता एखादा सापडला तर असे लोक आपल्याकडे प्राणी पक्षी आणून देतात. आपण त्याच्यावर उपचार करतो, त्यांचे एक्सरेज घेतो, त्यांच्यावर गरज असेल ती सर्व ट्रीटमेंट करतो, सर्जरीज करतो शक्य असेल तिथे. तर त्याच्यामुळे त्यांना आपण जास्तीत जास्त बरं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना रिवाइल्ड करतो. म्हणजे आता रिवाइल्ड करतानासुद्धा बरेच पथ्य पाळायला लागतात. म्हणजे कसं होतं की एखाद्या ठिकाणी ऊसामध्ये काही कोल्ह्याची वगैरे पिल्लं सापडली तर ती लोकांनी आणून दिली तर ती काही वेळा मग मोठी झाल्यानंतर जिथून तो प्राणी पक्षी सापडला आहे त्या हॅबिटॅटमध्ये जाऊन आपल्याला तो सोडायला लागतो. म्हणजे मला इथे सोय आहे म्हणून मी त्याला पिंजराचं दार उघडलं आणि जाऊ दिलं असं करता येत नाही. तर त्याचे एथिक्स वेगळे असतात आणि प्राणी पक्ष्यांच्या डोक्यामध्ये त्यांचे जे मॅप्स असतात त्यांच्या हॅबिटॅटचे, किंवा एखादा जर मोठा झालेला प्राणी किंवा पक्षी असेल, तो जखमी झाला, तो आला, तो बरा झाला 2-3 दिवसामध्ये, तर तो जिथं सापडला आहे तिथेच नेऊन सोडायला लागतो. कारण तिथल्या खाणाखुणा, तिथली फूड अवेलेबिलिटी, तिथल्या लपायच्या जागा, तिथल्या त्याच्या रोस्टिंगच्या जागा ह्या त्याला माहितीच्या असतात. तर त्याच्यामुळे त्या तिथे जाऊन आपण ते व्हॉलंटिअर्स सोडत असतात. त्यामुळे वाईल्ड लाईफ हॉस्पिटल ही एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर इला फाउंडेशन जी कामं करतं
ती ओशन बर्ड सर्वेचं काम आपण इंडियन नेव्हीबरोबर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुख्य डॉक्टर पांडे होते. त्याच्याशिवाय मग आपण वेगळे वेगळे बायोडायव्हर्सिटीचे सर्वे घेतो, त्याचं डॉक्युमेंटेशन करतो. चिमण्या कमी झाल्या आहेत हा जो विषय होता, तर त्याच्यासाठी आपण जवळजवळ 3 वर्ष ग्रामीण परिसरामध्ये 2500च्या वर चिमण्यांसाठीचे नेस्ट बॉक्सेस लावले आणि ती लावल्यानंतर चिमण्यांनी ती किती ॲक्सेप्ट केले, तिथे त्यांचं ब्रीडिंग किती झालं, सक्सेसफुल ब्रीडिंग किती झालं आणि मग किती चिमण्या उडून गेल्या, तर हे सगळं डॉक्युमेंटेशन आपण करत असतो. त्याच्यानंतर वेगळे जे बायोडायव्हर्सिटी रिलेटेड अन्य विषय असतात त्याचे रिसर्च प्रोजेक्ट्स आपल्याकडे येतात, त्यांच्यावर आपलं काम चालू असतं. मग आपलं जे रुरल सेंटर आहे तिथे खूप वेगळ्या लोकांसाठी आपण नेचर कॉन्झर्वेशनबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी 1 दिवसाचे 2 दिवसाचे असे वर्कशॉप्स घेत असतो. वनविभागाबरोबर वनदूत म्हणून आपण एक खूप वर्ष कार्यक्रम राबवला अशासाठी की ग्रामीण भागातले आमची जी मुलं आहेत तर ह्या मुलांना आपण जर योग्य पद्धतीने शिक्षण देऊन की वाईल्डलाईफकडे बघायचं कसं, डॉक्युमेंटेशन करायचं कसं आणि हँडल करून ते आपल्या दवाखान्यात आणायचं कसं आणि एखादा वाईल्डलाईफ रिलेटेड क्राईम थांबवण्यासाठी काय करायचं असतं, हे नॉलेज एम्पॉवरमेंट देणं हे खूप गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने तयार झालेली आपली मुलं ही खूप ग्रामीण भागांमध्ये, महाराष्ट्राच्या वेगळ्या भागांमध्ये काम करत आहेत. तर त्यामुळे हे एक कामाचं आपलं वेगळं स्वरूप असतं. मग त्याच्याशिवाय जे एथनो म्हणजे संस्कृतीनिष्ठ जे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती सातत्याने माझा अभ्यास आणि लिखाण चालू असतं. मग ग्रामीण भागातल्या जवळजवळ 70 शाळांशी आपण कनेक्टेड आहोत आणि या शाळांमध्ये जाऊन आमचे व्हॉलेंटियर वेळोवेळी अगदी छोट्या थीम्सवरती की हायजीन, हात स्वच्छ धुणे, जेव्हा करोना आलेलाही नव्हता ते आम्ही 8-9 वर्षापासून कामं करत आहोत की प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुणं म्हणजे स्वच्छ हात धुण्याने सुद्धा कितीतरी आजारांना अटकाव होऊ शकतो, हे खूप सोप्या शब्दामध्ये समजावून सांगणं. आणि मुख्य फोकस काय आहे ना की जिथं इतर माध्यमं नाही आहेत आणि इतर लोकांना पोचण्याची इच्छाही नाही आहे तिथं जाऊन तुम्ही पोचण्याचा प्रयत्न केला तर त्याला काहीतरी अर्थ आहे. शहरामध्ये सगळ्याच ज्ञानाचा, जसं की आता माझी मुलगीही डॉक्टर आहे, डॉक्टर पांडे स्वतः मेडिकल फील्डमध्ये आहेत, तेही सांगतात की पेशंट जेव्हा येतो तेव्हा आईवडील किंवा तो पेशंट एवढा गुगल डॉक्टर असतो की मग म्हणजे आता आम्ही सल्ला द्यायचा का नाही असं शेवटी विचारायला लागतं. म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे अनेक लोक आमच्याकडे येतात, आल्यानंतर ते म्हणतात की आमच्या मुलाला किंवा मुलीला वाईल्डलाईफची खूप आवड आहे बरं का, छान वाटतं. पण मग नंतर पाहायला गेलं तर तो मुलगा किंवा मुलगी मातीमध्ये उतरायलाच तयार नसते किंवा एखादा प्राणी किंवा पक्षी जवळ आला, सरडा जवळ आला तर ई करून पळायचं. ठीक आहे, भीती वाटू शकते, मला मान्य आहे, पण मग वाईल्डलाईफची आवड मग ते सांगतात की डिस्कवरी चॅनल किती बघतो तो घरात. तर आता अशाने वाईल्डलाईफ कॉन्झर्व होत नसतं ना. आणि मलाही अनेकदा असं वाटतं की बरेचदा आपल्या ज्या स्त्री दाक्षिण्याच्या कल्पना असतात त्यासुद्धा बदलायला पाहिजेत की नाही आपण सगळं करू शकतो आणि सारखं मला कोणीतरी मदत करायला पाहिजे किंवा पालीला बघितलं तर ई करून पळणारी मुलगी सुंदर असते, सो नॉनसेन्स. त्याच्यामुळे छान आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. मला कुठे आधी बॅकग्राऊंड होती, म्हणजे लोकांना शेवटी कळतच नाही की तुमचा नक्की विषय काय होता शिक्षणाचा. पण आपण खूप गोष्टी शिकू शकतो, इंटरडिसिप्लिनरी विषयात काम करू शकतो, प्राणी पक्षी छान हँडल करू शकतो आणि शेवटी काय आहे ना की दुसऱ्याचे, मग तो माणूस असो, प्राणी असो, पक्षी असतो, वेदना कमी करण्यासाठीचं केलेलं काम हे ॲज गुड ॲज प्रेयर असते. तर एक मी तू बसत का नाहीस, तर त्याच्यामुळे एक छोटी गोष्ट सांगू का. एक झेन स्टोरी आहे की एक राजा असतो आणि त्या राजाचा मुलगा असतो आणि मग राजाचं वय व्हायला लागतं. मुलाला असं वाटतं की आता ह्याचं वय झालं म्हणजे राजा गद्दीवरती मीच बसणार. पण राजा हा शहाणा असतो, तो हल्लीसारखा नसतो. तो म्हणतो की माझा मुलगा आहे म्हणून तू गादीवर बसणार असं नाही आहे, तुला जाऊन शिकायला पाहिजे, तुझी परीक्षा घेतली जाईल, तू लायक ठरलास तर तू पुढे गादीवर बसशील. म्हणून तो त्याच्या गुरुजींकडे मुलाला पाठवून देतो अरण्यामध्ये. हा मुलगा जातो, याला असं वाटतं की ठीक आहे 1-2-4 दिवस, म्हणजे शहरातले लोक कसे की नेचर ट्रेलला वगैरे 3-4 दिवस जातात,
आणि मग झाडं बिडं खूप छान बघतात, शहरात परत येतात आणि आपल्या कामामध्ये गर्क होतात. तर याला वाटतं की ठीक आहे 3-4 दिवस कसेही जातील असे तसे. तो राहायला लागतो. तर पहिले 2 दिवस ते गुरुजी त्याला काही सांगतच नाहीत. तर त्याला आता वेळ कसा घालवायचा हे कळत नाही. कारण राजमहालामध्ये एवढ्या सुखसुविधा असतात, मन रमवण्यासाठी, रिझवण्यासाठी अनेक कार्यक्रम तिथे होत असतात. इथं करायचं काय? आता सारखी झाडं बघायची म्हणजे करायचं काय? मग तिसऱ्या दिवशी त्याला गुरुजी म्हणतात की तू आता जरा इथे आसपास जे पसरलेले जंगल आहे तिथे जाऊन बघ आणि काय काय तुला वाटतं ते बघून ये. तर तो म्हणतो की जाऊ देत, आता हेही 4 दिवस करायला लागत असेल तर करू. म्हणून तो जंगलात जातो. कसे तरी 7-8 तास घालवतो, परत येतो. संध्याकाळी गुरुजी त्याला आल्यावर विचारतात की आज काय पाहिलंस? तर तो म्हणतो की काय पाहायचं आहे त्याच्यामध्ये, तिथं काही माणसं नाहीत, काही नाहीत, होती काही झाडं, असं म्हणून तो अत्यंत डिसइंटरेस्टेड उत्तर देतो. गुरुजी पुन्हा त्याला पुढच्या आठवडाभर ते गुरुजी त्याला रोज सकाळी उठून हेच सांगतात, तुला जंगलात जायचं आहे, संध्याकाळी येऊन मला काय पाहिलंस ते सांगायचं आहे. असे 2-3 दिवस असे डिसइंटरेस्टेड घालवल्यानंतर 4थ्या दिवशी तो येऊन सांगतो की मला हे असे असे मोठे प्राणी दिसले. मग त्यात काही मॅमल्स होते, अमुक होते, तमुक होते. गुरुजी म्हणतात वा वा छान. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तो सांगतो की मला अमुक अमुक पक्षी दिसले. असं करत करत तो एक एक म्हणजे काय की तो जंगलात गेल्यानंतर पाहायला लागतो की खरंच जंगल म्हणजे काय असतं. आणि मग त्याला हळूहळू जाणवायला लागतं की जंगलामध्ये सुद्धा एक झाडांचं अस्तित्व आहे आणि त्या झाडांना समजून घेणं आणि मग त्यांच्या अनुषंगाने जे प्राणी पक्षी आहेत ते समजून घेणं. मग तो त्याच्या पुढच्या आठवड्यात सांगतो की मी धबधब्याचा आवाज, खळखळाटाचा आवाज, सावकाश संथ वाहत जाणाऱ्या पाण्याचा आवाज, असे कितीतरी पाण्याचे टेक्स्चर्स मी अनुभवले. गुरुजी खुश होतात. आणि मग नंतर त्या मुलाला आपण शहरात जाऊन पुन्हा राजगादीवर बसायचं आहे ह्याची जी एक लालसा किंवा तीव्रता असते तीच कमी व्हायला लागते आणि नंतर तो प्रश्नही त्याच्या मनातून जातो. आणि मग 15व्या दिवशी तो जेव्हा जंगलातून परत येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरलेला असतो. आणि गुरुजी म्हणतात की का रे ते आज तू खूप आनंदात दिसतोयस, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की गुरुजी तुम्हाला माहिती आहे का, जंगलात गेल्यानंतर खूप फिरल्यानंतर मी जेव्हा एका दगडावर थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो होतो तेव्हा तिथून जाणाऱ्या मुंग्यांचा आवाज मी ऐकला. हे ऐकल्यानंतर गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव पसरतो आणि ते म्हणतात बाळा तू आता शहरात परत जा, महालामध्ये राजाच्या गादीवर बसण्यासाठी तू लायक आहेस. कारण ज्यांच्याकडे कोणी पाहणारही नाही, ज्यांचा आवाजही ऐकण्याची तसदी कोणी घेणार नाही, त्यांचा आवाज तू ऐकलायस, त्यामुळे तू नेता व्हायच्या लायकीचा आहेस. तर ही जी गोष्ट आहे तर अशा गोष्टी आपल्याला खूप इन्स्पायरिंग ठरतात. तर त्याच्यामुळे जिथे सगळेच जण काम करतायत तिथे तुम्ही 10व्यातले 11वे-12वे असता. त्याच्यापेक्षा जिथे कोणी लक्ष देत नाही आहे तिथं जाऊन तुम्ही काहीतरी गोष्ट एखादी फोकस केली, समस्या सगळीकडे असतात पण त्या चांगल्या पद्धतीने समोर येऊन त्यातून पुढं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह घडलं तर त्या गोष्टीला अर्थ असतो. तर याच्यासाठी मग काम करत राहण्यासाठी इला फाउंडेशनची स्थापना केली. काम आम्ही जवळजवळ 25-26 वर्ष करतो आहे, पण इला फाउंडेशनची एक NGO किंवा एक ट्रस्ट म्हणून स्थापना झाली साधारण 21 वर्षांपूर्वी. आणि त्याच्यामध्ये फाउंडर ट्रस्टी म्हणून अर्थातच डॉक्टर सतीश पांडे होते, मी होते आणि आमच्या सुदैवाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशीजी हे त्याच्यामध्ये होते. तर त्याच्यामुळे आम्ही हे इला फाउंडेशन या एका बॅनरखाली आता आपण वाईल्ड लाईफ रिलेटेड हे सगळं काम करायला सुरुवात करायचं. आणि मग अशा पद्धतीने काम खूप वाढत गेलं. मग जवळजवळ 8-1 वर्षांपूर्वी आम्ही जेजुरीच्या पुढे आमचं जे ग्रामीण केंद्र आहे ते तिथे सुरू केलं आणि मग तिथे आपला एक चॅरिटी दवाखानासुद्धा आहे. कारण काय व्हायचं की आम्ही तिथे जायचो तेव्हा स्वतः डॉक्टर मेडिकल फील्डमधले असल्याने आसपासची खूप लोकं काही ना काहीतरी तब्येतीच्या गोष्टी विचारायला यायची किंवा काहीतरी एक्सरे दाखवायला यायची की हा बघता का किंवा काय करायला पाहिजे. मग तेव्हा असं मनात विचार यायला लागला की इथे एखादा छोटासा दवाखाना 2-3 खोल्यांचा करावा का. पण रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट आणि अशा काही लोकांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला आणि आज जवळजवळ 2500 स्क्वेअर फूटवर आपलं सगळे ज्याच्यामध्ये फॅकल्टीज आहेत, डेंटलपासून सोनोग्राफी, ECG, ऑर्थोपेडिक, गायनेकोलॉजी, ENT असं आपलं चॅरिटी दवाखाना तिथे काम करतो आहे. आणि ज्या ग्रामीण भागामध्ये एखादा चांगला डॉक्टर कधी फिरकणार पण नाही
ते एक बेस तिथे तयार झाला. त्यामुळे आपण तिथे पुण्यातले जी आमची चांगलं काम करणारी मित्रमंडळी आहेत, डॉक्टर आहेत, ते तिथे येऊन ही मेडिकल सर्व्हिस तिथे देत आहेत. आणि त्या दवाखान्यामुळे मग कसं होतं की माणसं जोडायला सुरुवात होते. आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा जागा घेतली तेव्हा जवळजवळ 1,500 रोपं आम्ही आमच्या आसपासचे जे वाड्या वस्त्यांवरची मुलं आहेत तर त्या सगळ्यांना दिली. आणि ही झाडं त्या मुलांनीच लावली. आणि आता ती झाडं खूप छान 8-8 फूट मोठी झालेली आहेत. आणि मग एकदा असे गंमत झाली की डॉक्टर पांडे जेव्हा तिथलं काही काम आवरून गाडीने परत येत होते तर एक मुलगा सायकलवरून जोरजोरात हाका मारत डॉक्टर थांबा म्हणून हाका मारत येत होता. आणि मग त्यांनी थांबवलं आणि त्यांनी पिशवीतून 3 सीताफळं काढून दिली. तर तो 6वी-7वीतला मुलगा होता. तर डॉक्टरांना तो म्हणला की ही तुम्हाला मी भेट म्हणून आणली आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणले का रे आज मला भेट म्हणून कसं काय आणलंस तू? तर तो म्हणला की तुम्ही आम्हाला एवढी झाडं नाहीत का दिली, मग मी तुम्हाला एवढी फळं देऊ शकतो ना भेट. म्हणजे सी दिस इज द चेंज की जो भाग पूर्ण रखरखाटी होता तिथं या मुलांनी झाडं लावली. पुढे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन तिथे पाण्याचा टँकर आणून पाणी टाकून ती जगवली. आणि आज या आमच्या पिंगोरी परिसरामध्ये आमच्या दवाखान्याचं इला फाउंडेशनचं नाव हे खूप छान एस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि लोक खूप दुरून आपल्या ग्रामीण दवाखान्यामध्ये येतात किंवा खूप दुरून कुठे जर प्राणी पक्षी सापडला तर तो येतात. आणि घुबडाचा आमचा जो तुम्हाला आत्ता क्लिप दाखवली की इंडियन आऊल फेस्टिवल किंवा भारतीय उलूक उत्सव ही ॲक्टिव्हिटीसुद्धा आता इथे तितकी रुळलेली आहे की आता लोक साधारण जून-जुलै झाला की शाळेकडून आम्हाला फोन यायला लागतात की यावेळेचा आऊल फेस्टिवल किती तारखेला आहे. म्हणजे त्या दृष्टीने मुलांची तयारी करून घ्यायला. मग कुणी चित्र काढतं, कुणी घुबडांचं महत्त्व सांगणारं भारूड सादर करतं, एकपात्री प्रयोग असतील, नाटक असतील. तर त्याच्यामुळे आणि 2 वर्षापूर्वीच्या UPSCच्या एक्झाममध्ये एंट्रन्समध्ये प्रश्न टाकला गेला होता की भारतातला पहिला आऊल फेस्टिवल कुठे भरवला गेला. तर ही एक त्यातली मजेदार घटना आहे. तर त्याच्यामुळे ग्रासरूटला पोचणं आणि लोकांशी बोलणं हे खूप महत्त्वाचं असतं. हे ग्रामीण भागातल्या कामामुळे पण आम्हाला खूप छान लक्षात येतं. आणि मग दवाखान्याचं काम, हे प्राणी पक्ष्यांना मदत करण्याचं काम, ह्याच्यामुळे माणसं जोडली जातात. जोपर्यंत माणसं जोडली जात नाहीत, माणसांची मनं बदलत नाहीत, तोपर्यंत नेचर कॉन्झर्वेशन पण यशस्वी होत नसतं. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमाहा चंद्रचंदन योरमध्ये शीतलाहा साधू संगती. अर्थात या जगामध्ये जर चंद्र आणि चंदनाहून जास्त कोणती शीतल गोष्ट असेल तर ते आहे चांगल्या माणसांचा सहवास. आणि मॅम आज तुमचा सहवास आम्हा सर्वांना लाभला आणि तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हा सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद मॅम. मॅम एक छोटीशी विनंती आहे की आपल्या शोचा फॉर्मॅट आहे की मगवरती, मागे असलेल्या मगवरती तुमची स्वाक्षरी आणि आम्हा सर्वांसाठी काही शुभेच्छा तुम्ही लिहा. छान, तुम्ही इथे बोलावलं, तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी दिलीत. कारण उद्या तुम्ही पुढे जाऊन वृत्तपत्रीय किंवा अन्य जे सोशल मीडिया किंवा पत्रकारितेचे जे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये काम करणार असाल तर प्रत्येक सब्जेक्टच्या ना मुळाशी झाला शिका. आणि नुसतं बातमी करता बातमी न बघता त्यातून कुणाचं तरी दुःख कमी करण्यासाठी मला काय करता येईल ह्याच्यावर जर फोकस केला ना तर त्या बातमीला अर्थ प्राप्त होतो. तर त्याच्यामुळे तसं तुम्ही काम करा. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाल तिथे खूप छान काम करा. आणि वाईल्डलाईफ आणि इकॉलॉजी रिलेटेड जो विषय आहे तो खूप गंभीर आहे. आणि आता गेल्या 7-8 वर्षात थोडं त्याला वृत्तपत्रीयसुद्धा थोडं स्थान मिळायला लागलेलं दिसतं. अन्यथा काय होतं ना, आपण खूप अँथ्रोपोसेंट्रिक असतो, म्हणजे मानवकेंद्री, म्हणजे माणसाशी निगडीत आहे त्याच अडचणी सातत्याने खूप महत्त्वाच्या असतात नो डाऊट. पण आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी जो पृथ्वीचा आधार लागतो तोच जर अनहेल्दी झाला तर आपल्या पिढ्या पुढच्यासुद्धा टिकणार आहेत का? म्हणजे आज जर एखादा प्राणी पक्षी दिसत असेल आणि तो नामशेषच होत राहिला, एक्स्टिंक्ट होत राहिला, तर मग पुढच्या पिढ्यांना तो फक्त चित्रातल्या पुस्तकांमध्येच बघायला मिळेल. तर ही दशा येऊ नये. म्हणजे खूप छान ओळ आहे, त्याने मी गंभीर आहे पण त्या 2 ओळी मी सांगून याचा एंड करेन की एक कवीचं नाव मला आठवत नाही पण तिथे त्यांनी असं म्हटलं आहे की शहर में पानी की कमी तो होनी ही है, शहर में पानी की कमी तो होनी ही है, ना बचा है किसी की आँखों में
ना ही जज्बातों में. वा. तर त्याच्यामुळे हे जे आहे की आपली सेन्सिटिव्हिटी कधी गमवायची नसते. नाहीतर मग काय होतं की समस्यांकडे बघता बघता आपण इव्हेंच्युअली बोथट होऊन जातो. तर त्याच्यामुळे ही संवेदनशीलता गमावायची नाही आहे, हे तुम्ही तुमचं काम करताना लक्षात ठेवा. म्हणजे मग खूप यथार्थ काम होतं. धन्यवाद.